केला, जो देह त्यातला जीवात्मा दवडला आणि त्या देहामध्ये प्रवेश केला, तो देह कसा होता? त्याचा देह वेडसर होता. सगळे त्याचे धर्म श्री गोविंद कृपाने स्वीकारले. भगवंतांनी वेळेपर स्वीकारलेला आहे. कारण तो जीवात्मा कसा होणार होता, त्याला सुख मिळायला पाठवलं, पण त्याचे जे होते देह धर्म ते सगळे स्वीकारले, सगळे स्वीकारले. परमेश्वर सुद्धा त्या देहाचे धर्म, जे देह चालवण्यासाठी जे धर्म असतात ते देहाचे धर्म असतात. ग्रामधर्म, गावाचे काही धर्म असतात, गावामध्ये ते नियम पाळावे लागतात, ते आचरण करावे लागतात, तसंच वागावं लागतं. जीवाचे धर्म असतात, देशाचे धर्म असतात, त्या देशामध्ये तसंच वागावं लागतात. आपण भारतात राहतो नाही का, भारतात राहतो तर भारताचा धर्म काय आहे त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आपण आपला धर्म आचरण जरूर केला पाहिजे, पण भारताचा धर्म जो आहे, देश प्रथम, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्याचा विचार आपण केला पाहिजे. कारण ज्या देशामध्ये राहतो, देशात जर राहणार नाही, इथली संरक्षण व्यवस्था जर राहणार नाही, आपल्याला स्थानबंधन करता येणार नाही, प्रसारबंधन करता येणार नाही, आचरण करता येणार नाही, गावोगावी जाता येणार नाही, आचरण करता येणार नाही, विजन करता येणार नाही, काहीच करता येणार नाही आपल्याला. का? तर आपण देश धर्म जर पालन केला नाही तर आपल्याला बाकीचे धर्म, आपल्याला आपले स्वतःचे ज्या धर्माचं आपण आचरण करतो ते नाही करता येत. म्हणून तेही महत्वाचं असतं. ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये आपल्याला ग्रामधर्म असं म्हणतात, त्या ग्रामाचे धर्म आपल्याला तात्पुरते ते पालन करावे लागतात त्या पद्धतीने. त्याचे गाव सोडून द्यावं लागतं. ग्रस्त धर्म आहे, ग्रस्त धर्मामध्ये त्याच पद्धतीचं वागलं पाहिजे. ग्रस्त धर्म वेगळा, संन्यास धर्म वेगळा. स्वामी चक्रधर महाराजांकडे एक जण आले, जी आम्हाला संन्यासाची काही निरूप मागली, संन्यास धर्माचं काही सांगा. माझ्यासारखं असतं तर पटपट सांगून गेलं. देव म्हणले, जे होणे असा ते गाणं पुसा. तुम्ही कुठे आहात? प्रपंचामध्ये. मग गृहस्थ धर्माचा विचारा, संन्यास धर्माचा काय विचारता? आणि मग गोसावी त्या ते गृहस्थ धर्म निवडून दिला. मग गृहस्थ धर्मामध्ये काय करावं लागतं? तर हिंसा न करावी, हिंसा पापाजवळ नरक, असे अनेक सूत्र त्या ठिकाणी. मायनभट्टाप्रती निरूपण केलेले प्रवृत्ताचा आचार आणि निवृत्ताचा आचार असे लीळा आहे, फार सुंदर आहे. आणि मग मायनभट्ट म्हणतात, जी सत्य बोललं पाहिजे, प्रिय बोललं पाहिजे. हे प्रवृत्ताचा आचार आहे, तुमचा आचार आहे, संन्यासाचा नाही. एखाद्या संन्यासी माणसाला असं म्हटलं की मी दारू पित नाही, मी चोरी करत नाही, कारण हे सज्जन माणसाचे धर्म आहे. संन्यासाची थोडंच असते, संन्यासी तर पुढचा आहे नाही का. हे सज्जन माणसाने करून येते. त्यानंतर म्हटलं प्रपंचामधल्या माणसाला की मी दारू पित नाही, मी गुटखा खात नाही, मी तंबाखू खात नाही, मी लोकांना वाईट बोलत नाही, मी सत्य बोलतो, मी असत्य भाषण करत नाही, मी कुणाला बोलवत नाही, मी लोकांना फसवत नाही, असं मी आचरण करतो. हे बरोबर गोष्ट आहे. का? तर हा आचार जो आहे, हा धर्म जो आहे, हा प्रवृत्ताचा धर्म आहे. म्हणजे संसारातल्या माणसाचा धर्म आहे. आणि मग मायनभट्ट म्हणतात, जी प्रवृत्ताचा आचार ऐसा तर निवृत्ताचा कैसाची. तर अवघडच आहे म्हणले. मग तिथून पुढे निवृत्ताचा आचार भगवंत सांगतात, प्राप्त विषयाचा त्याग करावा, मळवत त्याग तो निर्गुण, परमेश्वराला आगी काळपूर रोगी त्यांनी अंगवावी, तळाते भाले आणावी, समर्थो धर्ममाचरे. हे सगळं पूज्य सूत्र सांगितलं. तो त्याचा धर्म आहे. कोणाचा? संन्यासाचा. हा ग्रहस्थाचा धर्म आहे. ग्रहस्थाचा धर्म ग्रहस्थानी आचरण केला पाहिजे. तुमच्या दारामध्ये एखादा जर दुपारच्या वेळेला समजा कोणी आला, एखादा जोडी मागण्यासाठी, आई भाकरवाडा आहे, चला आपल्याला जमत नाही वाटत, असं नाही. तुम्ही ग्रहस्थ धर्मामध्ये तिथे आलेल्या अतिथीला तुम्हाला देणंच आहे. मग तुम्ही असा जर विचार केला, नाही याला दिल्यानंतर
आपल्याला पाप लागेल, कारण का याच्या मुखात नाम नाही, हा देवाचा नाही. मग मला सांगा, आपले नातेवाईक आल्यानंतर त्यांना आपण पाहुणचार करून खाऊ घालतो का नाही? पुरणपोळी, तूप, लगे वस्त, भजे, पापड, कुरड्या, कढी, तिथे लागणार नाही खाऊ. तिथे का करतो? व्यवहार सांभाळावा लागतो. मग इथे कसा तो त्याच गणतीमध्ये हे समजलं पाहिजे. ऐतेपणानं आपण जाणून घेतलं. पण एकच ऐते देताना कृष्णार्पण म्हणावं, एवढंच. तो तुमचा ग्रस्त धर्म आहे. तुमच्या दारातून कुणीही उपाशी जाता कामा नये. तुमचा धर्म आहे तो ना, चुकीच आहे ते. हा, तुम्ही निवृत्त झाला, संन्यस्त धर्माकडे वळला, मग आता ठीक आहे. मग आता आम्ही आश्रम बांधला. आश्रमात जर एखादा संन्यासी आला, त्यानं म्हटलं आम्हाला जेवायचं, काय करणार तुम्ही? नाही, आमच्यामध्ये चालत नाही असं म्हणणार. चाललेलंच त्यानं, काही वारकरी चालले किंवा शेगावच्या दिंडीवाले चालले, अहो बाबा आम्हाला काहीतरी द्या ना, चहा तरी द्या ना. आमच्याकडे नसते असं म्हणायचं. कसली माणसं, एवढी मोठी बिल्डिंग आहे, एवढा मोठा आश्रम आहे, वाडी आहे, महाराजांकडे काहीतरी देतो, साधा चहा भाजत नाही. असले बेकार लोक आहेत ना, मानमार लोक. आपल्या धर्माच्या नावानं आपल्याला नाव ठेवलं. त्यावेळेला आपण काय आचरण करायला पाहिजे हे आपल्याला ऐतेपणानं जाणून घेतलं पाहिजे. आचरण याचा धर्म तात्पुरतं त्याला दिलं पाहिजे. हे बाबाच्या पैसे नाही, पैसे नाही, आम्ही भीक मागून खातो, भिक्षा मागणारी माणसं, आम्ही संन्यासी लोक, हे आहे एवढं ठीक. कारण आपण आश्रम बांधला, आपण जर फिरस्ती असतो, आपण जर आठवण क्रमे असतो, तर आपल्याकडे कशाला असतोच तो नाही का? आपण आश्रमात आहोत, त्याच्या स्थायिक आहोत म्हणून तो आलेला आहे. त्याला दिसते ना, स्थिर दिसते ना, त्याच्यामुळे ते आहे. पण आचरण याचा तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्यावरती जो प्रसंग आला त्या पद्धतीने तुम्ही आचरण करायला पाहिजे. मग तुम्हाला समजायला पाहिजे आपण उपदेशी आहोत, आपण कसं आचरण करावं. गुरुने आपल्याला सांगितलं, देव संकल्प घालून घेतला की हो, काय संकल्प घालून घेतला आपल्याला उपदेश देताना? नाही, मी विनाकारणची हिंसा करणार नाही, अजून देवी देवतेला शरण जाणार नाही, देवी देवतेचा प्रसाद खाणार नाही, विकल्प करणार नाही, असा तुम्ही संकल्प सोडलेला आहे. मग का असं करता? तुम्ही शपथ घेतली संकल्प सोडला, तुम्ही असं करू नका. मग आता काही लोक असं विचारतात, बाबा मग नेमकं काय करायचं? त्या ठिकाणी अन्य लोकांचा, इतर लोकांचा संभव आहे, तिथे काय करायचं आहे, कसं आचरण करायचं आहे तुम्हाला सांगतो. आपल्याला खायचं नसेल ना, आपण अजिबात खात नाही, तिथे धर्म आडवा आणण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, उदाहरण सांगतो बरं का मी, उदाहरण काही काही झोपणारे असते, म्हणजे क्षमा करा. ज्या व्यक्तीचं तुमचं जमत नाही, भांडण आहे, आणि त्याच्या घरी तुम्ही गेले, तुम्ही जेवता का? चहा घेता का? कॉफी घेता? फराळ करता? काहीच नाही, पाणी पित नाही. मग तिथं सांगता का आमच्या धर्मात जमत नाही? ते सांगायचं काम पडलं तुम्हाला? नाही. तिथं कशी रस्ते काढले तुम्ही? तसंच करायचं. आचार करत असताना दुसऱ्याला सांगून करायचा नसतो, हे लक्षात ठेवा. स्वतः आचार करायचा असतो. आणि आचार सगळ्यात महत्वाचा. आचार परमो धर्म असं म्हटलेलं आहे. सगळ्यात मोठा धर्म जो आहे ना, तो आचारच आहे. सुभाषितकार फार सुंदर वर्णन, आचार परमो धर्म, तो परम धर्म आहे, श्रेष्ठ धर्म आहे आचार. विचार परमो धर्म असं नाही म्हटलं त्यांनी, आचार परमो धर्म असं म्हटलं. आचार परम धर्म आहे, तो श्रेष्ठ धर्म आहे. आणि म्हणून चक्रधर ग्रंथ म्हणतात, आचरित याचा धर्म. बाई जो आचरण करतो ना, त्याचा धर्म आहे, दुसऱ्याचा धर्म, दुसऱ्याचा धर्म नाही. लक्षात जो करतो जितका हा एका
एखाद्याने विचारलं का खायचं नाही, का जेवत नाही बा तुम्ही, तर त्यांना सांगायचं मला भूक नाही, शुगर आहे, चालत नाही, मला चपाती चालत नाही, बोलतो ना, मला पथ्य आहे, ऍसिडिटी होते, चहा चालत नाही, कितीही कारण सांगू शकतो आपण, अनेक कारण सांगू शकतो. मला उलट्या होतात, ते पचत नाही, नाटक तर करतो ना आपण खूप. का करायचं म्हणजे मला सांगा, जेव्हा जेव्हा माहीत पडतं, सारंग पंडिताच्या घरी गेले आणि सारंग पंडिताकडून लीळा ऐकून घेतल्या, ते म्हटले माझं जेवण जर तुम्ही केलं तर मी तुम्हाला लीळा सांगेन. आणि मग माहीत पडतं म्हणाले ठीक आहे जेवण करतो. आणि मग माहीत पडते जेवले, जेवल्यानंतर बाहेर गेले, पोट गाठलं आणि बघून टाकलं. आचार्य नागदेवाला समजल्यावर ते म्हटले अरे खायचं असतं, काय बिघडलं नसतं, माझी इच्छा झाली. बोलू शकतो ना आपण, घास घेता घेता असं केलं की झालं, पुढचं म्हणते आहे बाबा किती नाटकं करता येतात तुम्हाला, आणि तुम्ही नाटकं करत नाही का, नाटकीय माणसं ऐकी ना आपण नाटकीय मला सांगा तुम्ही. म्हणजे आचार करत असताना माझ्या धर्मात चालत नाही, धर्माचं नाव पुढे करू नका, मला चालत नाही, मला जेणेकरून धर्मावरती काही येणार नाही याची दक्षता आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. आणि एक लक्षात, तुम्ही पुढचा माणूस एक वेळेस म्हणेल, दुसऱ्या वेळेस म्हणेल, तिसऱ्या वेळेस म्हणेल, चौथ्या वेळेस म्हणेल, पाचव्या वेळेस म्हणेल, तुम्ही त्यांना गोड बोला, खूप गोड बोला. एखाद्याकडे जर समजा लक्ष्मीचं जेवण आहे ना, तुमचे नातेवाईक महालक्ष्मी त्यांनी मांडली आणि तुम्हाला खायचं नाही, मग तुम्ही गेला, जावंच लागतं, काय करावं, आणि मग तिलाही आग्रह करतात, आग्रह तो कुणी करतो, मित्रही आग्रह करतात, घेणं थोडीशी करत नाही, मग घ्यायची कधी. कळलं पाहिजे आपल्याला, आपल्याला काय योग्य आहे त्याचा विचार आपण केला पाहिजे, का? ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही नाही म्हटलं ना, मी उद्या येईल तुमच्याकडे, आणि आवर्जून त्यांचा तो सण संपल्यानंतर आवर्जून जा, त्यांना भेट द्या, चहा प्या, जेवण करा, काय अडचण, काय अडचण, जा ना, भेट द्या त्यांना, हरकत नाही. त्यावेळेस घेऊन एकदा त्यांना कळलं ना की नाही हे वृत्तिस्थ आहे आणि यांनाही जमत नाही, तर ते कधीच अडवत नाही, कधीच अडवत नाही. एक लक्षात घ्या, ब्राह्मणाला तुम्ही 50,000 रुपये देतो बा मला 10 दिवसाच्या आत जेवण, खाते का तो? का खात नाही? त्याला कळते ना आपल्यापेक्षा जास्त कळते असं म्हणतो ना आपण, मग का खात नाही बघतो? नाही खात. लग्नाचं सुद्धा ब्राह्मण खात नाही, का खात नाही? विचार करा तुम्ही. आता इतकं खोल आपण जाऊ नये, पण त्या गोष्टी लक्षात घ्या. का घेत नाही? शिदा घेऊन जातो तो, पण खात नाही. काहीतरी तिथे दोष आहे. मग ते त्याला कळलं, ते आपण त्याचा विचार करत नाही. आपण का पोटावर पडलोत का? आपल्याला भेटत नाही? आपल्या घरच्या लोकांनी गमवून ठेवलं नाही आपल्यासाठी, असं काही आहे का? लक्षात. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात, जिव्हा इंद्रिय धरल्या, सगळे इंद्रिय धरले होती, जीभ ताब्यात ठेवा, फक्त जीभ. काय ही टंग आहे ना, जीभ आहे ना, फार महत्वाची. एकदा जीभीचं आणि दाताचं भांडण झालं, गप्पा सुरू. दात म्हणे जीभीला, आम्ही 32 जण आहोत, लक्षात घे तू एकटी आहे. दंत कहे जीवन को
हम 32 तू अकेली माए, एक बार चपेट में आ जाए तर तुकडाच पाडवता की नाही तुझं. जीभ हुशार, जीभ म्हणते तुम 32 मैं अकेली माए, लेकिन एक बार टेढ़ी चल जाओ तो पूरी 32 ही बाहर हो जाए. सगळं जिभेवर आहे. म्हणून चक्रधर भगवंत म्हणतात जिव्हा इंद्रिय धरल्या सगळे इंद्रिय धरले होते, सगळे इंद्रिय ताब्यामध्ये येतात, फक्त जीभ ताब्यात ठेवा. आणि जीवन चाटळ आहे, सगळ्यामध्ये जीवन चाट. तिला जर तुम्ही आहार दिला जे ज्या गोष्टीला पाहिजे ते मग बिघडलं. मी काही प्रयोग केले कोरोना काळामध्ये, गोड बंद, टोटल बंद. मग गोड बंद केलं तर मग नंतर माझ्या शेजारी गोड खायची मला काही वाटत. मधामध्ये 2 टाइम जेवायचो, मधामध्ये चहा सुद्धा नाही. बरेच लोक मला चिडवायचे, म्हणायचे खा थोडस, मला खा वाटत नाही, खा अजिबात नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दुसरा जर खात असेल तर आपल्या तोंडात पाणी येते, बरोबर आहे. इमानदारीनं, म्हणजे खोटं बोलायचं काय, जे आहे ते खरंच आहे. आता आपण इथं बसतो, तिकडे एखाद्याला ताट भरून ठेवलं, आता इकडून दिसत नाही, तिकडून दिसते कोपऱ्यात, आणि त्यानं तिकडं सुरू केलं, आपले प्रवचन चालू, आपोआपची बिलमंची. पण मी प्रयोग केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, जेव्हा मला भूक लागत होती म्हणजे संध्याकाळी, सकाळ संध्याकाळ, त्या जेवणा व्यतिरिक्त खास वाटत नव्हतं. किती आवडीचे पदार्थ होते, खाऊ वाटत. मग तुम्हाला सांगितलं पुढे काय झालं, मग ते तोडलं. मग जिभेला एकदा जर तुम्ही दिलं ना, आपण म्हणतो काय होते थोडंसं, इतकुस आजच घ्या, थोडस घ्या. म्हणजे आचार आपण करतो, एखाद्या वेळेस कोणीतरी म्हणतं खाणं काय फरक पडते, त्याला काय होणार आहे. एकदा आपण खाल्लं की पुन्हा दुसऱ्या दिवशी ती जीभ मागते, पण थोडस पुन्हा खावं, तुमचं संतुलन बिघडलं. जीभीच्या लक्षात आलं, हे आपल्याला देते आता अडचण नाही. म्हणून आचार करत असताना आपला आचार आपण शोधला पाहिजे, हे अत्यंत महत्वाचे. आचरेत याचा धर्म, जो आचरेत त्याचा धर्म आहे. धर्म दुसऱ्याचा नाही आहे, धर्म दुसऱ्याचा नाही आहे. तुम्ही आचरणार तर तुमचा आहे, दुसरा आचरेल तर त्याचा आहे. बरं असं आहे का की एकाने एक आचरण करावं, दुसऱ्यानं दुसरं आचरण करावं, तिसऱ्यानं तिसरं आचरण करावं, असं थोडंच आहे. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात की जे 6 सूत्र सांगितले अस्थिपरिचय, मग एका भाष्यकार म्हणतात एका पुरुषाने विकल्पाची शून्यता केली, एकाने विकाराची शून्यता केली, एकाने स्वभाव त्यागला, एकाने आलिंबन सोडलं, म्हणजे आलिंबन जे होतं ते सोडून दिलं, अपरिग्रह केला, आणि एकाने नामस्मरण केलं. तर सगळ्यांना म्हणजे 4, 5, 6 जणांनी मिळून जर असं केलं तर सगळ्यांना मोक्ष होणार आहे नाही. 6ही सूत्राचा आचार ज्यांनी केला त्यालाच मोक्ष. पुढे संबंध कोणाला मिळणार, ज्यांनी अस्थिपरीचा आचरण केलं, बरोबर आहे का. दीक्षा घेतली त्याला मिळणार, असं नका समजू. बरं, मी दीक्षा घेतली तर मला पुढे संबंध मिळेल, नो गॅरंटी. पुढे संबंध त्याला मिळतो ज्यांनी आचार केला. मग आचार महत्वाचा आहे. आचार परमो धर्म, आचार परमो तप. सुभाषितकार म्हणतात आचार परमो धर्म, आचार परमो तप. श्रेष्ठ तप आहे आचार, आचारच तप आहे, आचार धर्म आहे. आचार परम भाग्य, आपलं भाग्य जे श्रेष्ठ भाग्य आहे ते
न साध्यते. आचाराने काय साधल्या जात नाही म्हटलं, काहीही साध्य करू शकतो, काहीही प्राप्त होते आचार केल्याने. संत केशिराज व्यास फार सुंदर वर्णन करतात. संत भास्कर भट्ट बोलतात, ये विचाराचे निउदाळे, आचार वृत्तीचे निपाखाळे, कर्मा कर्मा पासून चोखाळे जीवात्मा. ये विचाराचे निउजाळे, विचाराच्या उजेडाने. विचाराचा उजेड तुम्हाला पाहिजे, प्रकाश, बॅटरी कशाची? विचाराची, म्हणजे ज्ञानाची. ज्ञानरूपी टार्च तुमच्याकडे पाहिजे. चालायचे तुम्हाला, मार्गक्रमण करायचे तर तुमच्याकडे चालत असताना तुम्हाला टॉर्च पाहिजे, ज्ञान पाहिजे. तर कशाचं पाहिजे? ये विचाराचे निउजाळे, आचार वृत्तीचे निपाखाळे. आणि आचाराचं सूप असायला पाहिजे. सूप कळतं तुम्हाला? सूप तरुण मुलींना तर सूपच दिसणार नाही, आता माहितीच नाही. कारण प्रत्येकाच्या घरात पहिले सूप असायचं. सूप, जातं, पाटा या घरातल्या वस्तू होत्या आवश्यक, आणि त्याचं उदाहरण दिलं की पटकन कळायचं. आता सूप दिसत नाही. सुपामध्ये एक गुणधर्म फार सुंदर आहे. काय? सुपात जर आपण धान्य घेतलं आणि पाकडायला लागलो तर सूप काय करतं? पुढचा जो गोंडर आहे ते पुढे फेकतो, आणि बारीक बारीक आहे तो कोपऱ्यात घालतो, आणि मधामध्ये माल घेतो. काय सुंदर त्याचं म्हणजे सिस्टीम आहे. ती माऊली पाकडता 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 अशी पाकडते एक पुढे करते, बोलते त्याला, असं करत 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 गोंडर पुढे जातं, आणि बारीक बारीक मागं राहतं. ते पुढे गेलेलं आहे. असे 2 फटके दिले किती सुपाच्या बाहेर. आचार वृत्तीचे पाखाळे. तुम्ही सुपासारखं करा. तुमच्यामध्ये जे दुर्गुण आहेत त्याला असं पाखडा. तुमच्या सद्गुणांमध्ये दुर्गुण मिक्स आहेत, ते पाखडले की तुमचे सद्गुण असे मागं राहतील, आणि दुर्गुण समोर आले फटकन ठेका काढून टाका. कर्मापासून चोखाळे जीवात्मा. संत भास्कर भट्ट फार सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात, कर्म आणि अकर्मापासून जीवात्मा चोखाळल्या जातो. चोखाळल्या जातो म्हणजे शुद्ध होतो. कशाने शुद्ध होतो? विचाराने आणि आचार. आचार आणि विचार एका नाण्याच्या 2 बाजू आहे. नाणं एक, बाजू मात्र 2. नुसता विचार कामाचा नाही आणि नुसता आचारही कामाचा नाही. ज्ञाने वैराग्य ते काही करावे वापिया. चक्रधर भगवंत म्हणतात, ज्ञान नसेल आणि तुम्ही वैराग्य करायला निघाले, जमन का? नाही जमणार. कुठे भिक्षा मागायची, कशी भिक्षा मागायची, ओळखते आच्या घरानं जावे, तोरण मंडळाच्या घरानं जावे, एकीकडून निघिजे नगरांत का पात्रांत, नगरांत झाले आणि पात्रांत नाही तरी अपदमीचे ना तरी कुंतली मिळते. हे ज्ञान पाहिजे ना. हे नसेल तर तुम्हाला नाही करता येणार. तसं तुम्हाला धर्माचरण करायचं आहे, तुम्हाला तर ते धर्माचरण करत असताना त्याचं ज्ञान आवश्यक आहे. म्हणून विचारही महत्वाचा आहे, इतकाच महत्वाचा आहे. पण विचार कशासाठी आहे? तुम्हाला समजण्यासाठी आहे. काय करायचंय बा? गुरुनी तुम्हाला गुरुमंत्र दिला, काय सांगितलं? आचार सांगितला, नामस्मरण करा. अजून काय सांगितलं? देवपूजा करा. अजून काय सांगितलं? दंडवत घाला. अजून काय सांगितलं? देवी देवतेचा प्रसाद घेऊ नका. अजून काय सांगितलं? पारायण करा. अजून काय सांगितलं? समजा पौर्णिमा अमावस्या असेल तर प्रसाद वंदन ज्याच्याकडे असेल त्याच्याकडे, वैर्याच्या घरी जाऊन प्रसाद वंदन कीजे. अशा करतो ब्रह्मदेव. एक जण मला म्हणजे बाबा प्रसाद द्या, आमच्याकडे प्रसादच नाही. अरे म्हणजे प्रसाद द्यायचा कुठून? मस्त प्रसाद कुठून मिळणार आहे? नाही आमच्याकडे प्रसाद आहे, तुमच्याकडे प्रसाद, आणि मग तिथे जाऊन करा. त्यात आमचं जमत नाही. अरे पागल, प्रसादासाठी जमत नाही हे नाही म्हणायचं. ज्याच्या घरी प्रसाद आहे तो वैरी आहे, जमत नाही तरी जाऊन करा. त्याला दंडवत करा, मला प्रसाद वंदन करायला. तुझ्या घरची भाकर नाही पाहिजे, जेवण नाही पाहिजे, चहा नाही पाहिजे, तुझं बसायला काही नाही पाहिजे, तुझा सन्मान नाही पाहिजे, पण प्रसाद वंदन करायला उपकार होतील माझे.
तसं केल्यानंतर कदाचित तुमच्या दोघांची भांडणं सुटणार नाही. आम्हाला आचार, आता हा आचार आम्हाला सांगितला, तो आचार त्याचं ज्ञान असेल तर करता येईल ना, अज्ञान नसेल तर. आणि ज्ञान आहे आमच्याकडे, ज्ञान आम्ही संपादन केलं आणि आम्ही आचारच केला नाही तर काही उपयोग आहे का त्याचा? आस्ती परी घेतली, अभ्यासली आणि आम्ही आस्ती परी आचरलीच नाही. बऱ्याच लोकांना नाम येतात की नाही ही शंका आहे. किती लोकांना नाम येतात? हात वर करा. येतात येतात येतात. किती लोकांना नाम येतात? येत नाही असं नाही म्हणत मी. किती लोकांना नाम येतात असं म्हणतोय मी. तुम्हाला येत नाही? सगळ्यांना येतात? बस ठीक आहे. आता खाली हात करा. किती लोकांना नाम येत नाही? लाजू नका. अज्ञानाबद्दल माणसानं अजिबात लाजलं नाही पाहिजे. जे मला येत नाही ना ते मी माझ्यापेक्षा लहान जरी असेल त्याला विचारत असतो, हे मला माहित नाही का? हा श्लोक कुठून ऐकला तुम्ही? हा छान वाटला, मला सांगा, लिहून द्या. मी लहान असेल माझ्यापेक्षा तरी, पण नाम किती लोकांना येत नाही? हात वर करा. कोणालाही उठवण बरं मी, आम्हाला बरोबर कळतं कोणाला येत नाही ते. सगळ्यांना येतं? पाहा ना, पाचच नाम आहे. पण नाम कशासाठी असतात लक्षात घ्या. नाम गुरुने तुम्हाला दिले, हा विचार आहे, हे ज्ञान आहे. पण तुम्ही नामस्मरण केलं, हा आचार आहे. हा काय आचार आहे? ते तुम्हालाच करावं लागेल. तुमच्या गुरुने केलं नामस्मरण नाही चालणार, बापानं केलं नाही चालणार. अरे आचर्यतयाचा धर्म. काही म्हणतात उपार दाखवलं का? नाही, हे दाखवते. आमच्याकडे पद्धत आहे विदर्भात. देवपूजेला ना हे देते ना. देवाला बोलवा, ते वाढते. उदबत्ती दाखवते. हेच मोक्षात जाईल. लक्षात ठेवा, तुम्ही टोळक्याच्या टोळक्यात राहणार. बिलकुल काय आचर्यतयाचा धर्म. त्यांनी जर आचरण केलं त्यांचं, त्यांना ती प्राप्ती होणार आहे, त्यांनाच मिळणार आहे. तुम्ही काय करता? तुम्हाला काय भेटणार आहे? कपाळ त्यांचं, विशेष त्यांच्या कपाळाला. आणि कोणतं तुम्हाला कसं लागत? प्रेमाने. जसं जेवण तुम्ही करता त्याचं पोट भरणार आहे का? मग त्यावेळेस तुम्ही असं म्हणता का जेवण झालं का तुमचं? नाही, हे जेवते असं म्हणता का? नाही. त्यावेळेस असं म्हणता का हे चहा पिते, मी नाही पित असं नाही म्हणतो. जो आचरण करेल त्याचा धर्म आहे, लक्षात ठेवा, दुसऱ्याचा नाही आहे. आणि आचार करत असताना इतका निगुतीचा असतो तो आचार, आम्हाला कळलं पाहिजे. जिकडे धर्म आहे तिकडे जय आहे. यतो धर्म ततो जय. दुसरा एक महाभारतामध्ये श्लोकखंड आहे. हा श्लोकखंड 13 वेळेस आलेला आहे महाभारतामध्ये. यतो धर्म ततो जय. यतो कृष्ण, यतो धर्म ततो कृष्ण, यतो कृष्ण ततो जय. असा एक श्लोकखंड आलेला आहे. जिकडे धर्म तिकडे कृष्ण, जिकडे कृष्ण तिकडे जय. तर कृष्ण विचारला संजयाला, धृतराष्ट्राने, जय कोणाचा म्हणणार? काय म्हणतो संजय? यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयोर भूतिर ध्रुवानिर्मतिर मम. तो म्हणाला की त्याचा जय होणार निश्चित. मी सांगतो, यत्र योगेश्वर कृष्ण, जिकडे श्रीकृष्ण भगवंत आहे. यत्र पार्थो धनुर्धर, जो धनुर्धारी पार्थ आज्ञा पालन करणारा असा भक्त आहे. तत्र श्री विजयोर भूतिर, विजयाची माळ त्याच्या गळ्यात आहे. ध्रुवा नितीर मतीर मम, असं माझं मत आहे. बघ तुला काय करायचं.
जिथे धर्म आहे तिथे जय आहे. म्हणून आचरण दयाचा धर्म. लक्षात घ्या, धर्म आचरण केला तर जय आहे. आणि त्याचं विवेचन करताना संत ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर विवेचन. चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. काय म्हणतात ते? जिथे चंद्र आहे तिथे चंद्रिका आहे, जिथे शंभू आहे म्हणजे महादेव तिथे अंबिका आहे म्हणजे पार्वती आहे. चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. असं नाही, जिथे संत आहे तिथे विवेक आहे. राहो तेथे कटक, सजन तेथे सोयरिक. राहो तेथे कटक, सजन तेथे सोयरिक. वन्नी तेथे दाहक, सामार्थिकी. जिथे राजा आहे तिथे सैन्य आहे. कटक म्हणजे सैन्य. जिथे सज्जन आहे तिथे सोयरिक आहे. कुंडाला कोणी याही बनवून घेईल का? सज्जन माणसं. आपण भले गुंड राहू द्या, काय आपण किती खराब असतो आपल्याला असं वाटतं आपल्याला जावळी चांगल्या गोष्टी, आपल्याला सूट चांगली भेटली. खट्याळ खट्याळ बाई म्हणते मला सूट चांगली भेटली. तू पाहिलं पहिले बाय तुझ्यातले बघून काढलं बाई. तुझी सूट खूप चांगली आहे पण तुझ्या घरी आल्यानंतर तुझा तिच्यावर परिणाम होणार नाही. कशावरून? अवघडे गेली दोघं पती पत्नी भांडण बंद चालेल, बरोबर चालेल. काहीच बोलत नव्हती पण सगळं बोलत होती. त्याला राग आला की शिवाय द्यायचा तो. डुकली कुठली. आता तिनं काय म्हणायचं? आज तुम्ही कुत्री कुठली, आज तुम्ही माकड तुम्ही, आज तुम्ही. त्या आज तुम्ही मध्ये सगळं म्हणजे तिथं वापस फिरायचं. सगळे क्षेपणास्त्र उडले. अवघड. सजन तेथे सोयरिक. तिथे सज्जन आहे. राहो तेथे कटक, सजन तेथे सोयरिक. वन्नी तेथे दाहक, सामार्थिकी. जिथे अग्नी आहे तिथे दाहकता आहे. हे अनेक सिद्धांत त्यांनी मांडले, फार सुंदर मांडले. दया तेथ धर्म. जिथे दया आहे तिथेच धर्म आहे. धर्म कुठे राहतो? त्याच्या अंतःकरणात दया नाही, त्याच्या अंतःकरणात धर्म राहतो. दया तेथ धर्म, धर्म तेथे सुखागमो. सुखी पुरुषोत्तमो अति जैसा. पुढे असं म्हणतात वसंत तेथ वने. जिथं वसंत आहे तिथेच वन आहे. कारण वसंत कुठे फुलेल? वनामध्ये. वन नसेल तर वसंत फुलेल का? म्हणून वसंत तेथ वने आणि वन तेथ सुमने. जिथे वन आहे तिथेच फुलं आहे. आणि सुमने पालिंगणी सारंगाची. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी तेथ दर्शन. जिथे गुरु आहे तिथे ज्ञान आहे. ज्ञान शोधायला कुणीकडे जाता? गुरुकडे जावं लागतं. म्हणून गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी जो आहे तेथच दर्शन आहे. त्याला आपण दर्शन म्हणतो. शास्त्र ब्रह्मविद्या ती तिथेच आहे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी तेथ दर्शन. दर्शनी समाधान अति जैसे. आणि त्या दर्शनाचं समाधान तुम्हाला जसे मिळते तसं. भाग्य तेथे विलासू. जिथे भाग्य आहे तिथेच विलास आहे. सुख तेथे उल्लासू. जिथे सुख आहे तिथे उल्लास आहे, दुःखात उल्लास नाही आहे. भाग्य तेथे विलासू. त्याचं भाग्य उदयाला आलं तिथेच विलास दिसेल. आणि जिथे सुख आहे तिथेच उल्लास दिसेल. हे असो तेथ प्रकाशू. सूर्य जेथे प्रकाश कुठे आहे? जिथे सूर्य आहे तिथे. हे सगळे दृष्टांत दिले आणि मग त्याच्यानंतर शेवटी सिद्धांत देतात. तैसे सकल पुरुषार्थ. ज्याच्यामध्ये सकल पुरुषार्थ आहे, सगळे पुरुषार्थ आहे त्याच्यामध्ये. तैसे जेथ सकल पुरुषार्थ, जेणे स्वामी का सनाथ. तो सनाथ आहे. तो कसा आहे? सनाथ आहे.
त्याच्याकडे सगळं पुरुषार्थ आहे आणि सगळे पुरुषार्थ कोणाकडे आहे? भगवंत. दुसऱ्याकडे नाही आहे सगळं पुरुषार्थ. जेणे स्वामी का सनाथ तो श्रीकृष्ण राम जेथ तेथ लक्ष्मी. आणि जिथे श्रीकृष्ण राम आहे तिथे लक्ष्मी आहे. म्हणजे धनसंपत्ती सुद्धा तिथेच आहे. मला धनसंपत्ती पाहिजे का? तिकडे धावू नका. कृष्ण घरात आला, कृष्ण हृदयात आला पाहिजे. लक्ष्मी आपोआप येईल. काय? लक्ष्मी आपोआप येणार. धर्मासाठी माणसानं सगळ्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. तुम्हाला कबीरदास माहितीये? कबीरदास एकदा त्यांच्याकडे पाहुणे नेहमी यायचे. गरीब माणूस कबीरदास, परिस्थिती खूप गरीब. त्यांच्याकडे पाहुणे यायचे आणि मग पाहुणे यायचे तर उदाहरण, यांच्याकडून उदाहरण, त्याच्याकडून उदाहरण, त्याच्याकडून खूप उदाहरी झाली. मग एकदा पाहुणे आले. आता कबीरदासचं कसं, पत्नीला म्हणले चांगले घेऊन ये समाजसमोर पाहुणे आले. आता ती मी जायची बिचारी, गेली दुकानदाराकडे. दुकानदार वाण्याकडे गेल्यानंतर कबीरदासाची पत्नी दिसायला खूप सुंदर. मग वाणी म्हणला, एका रात्री, आजच्या रात्री जर माझ्याकडे येशील, कारण तुम्ही काही परत करणार नाही म्हणे, तू जर रात्री माझ्याकडे येशील आज तर मी तुला सामान देतो. ते म्हणाले ठीक आहे, काय हरकत नाही, सामान तर द्या. दिलं सामान. सामान घेतलं आणि ती पत्नी गेली. पाहुण्याला स्वयंपाक करून जेव घातला. संध्याकाळ झाली, पाहुण्याला वाट लावलं आणि मग कबीरदासाला पत्नी म्हणते, आणि माझं एक कर्ज उतरायचं राहिलं. म्हणे काय कर्ज आहे? म्हणजे वाण्याला सांगून आले म्हणे मी की त्यांना असं म्हटलं, त्याला सामान मागितलं तर तो मला म्हटला की तू आजच्या रात्री जर आली तर मग मी तुला सामान देतो, नाही तर देत नाही. मग आता आपल्या घरी पाहुणे कसे पैसे जाऊ द्यायचे, म्हणून म्हणे मी त्याला म्हटलं हो येतो. मग आता काय करायचं? म्हणजे मला जावं लागेल त्याच्याकडे. पण ठीक आहे, काय हरकत नाही, पाऊस पडतो, कशी जाशील म्हणे पावसामध्ये. कबीरदासाने छत्री घेतली आणि तिथपर्यंत घेऊन सोडली. कुठपर्यंत? त्या वाणीच्या बाहेर थांबली. त्या कबीरदासाच्या पत्नीने थाप दिली, आतमध्ये ती गेली. खुश झाला कबीरदासाची पत्नी आली. मग त्याने सांगितलं तू एवढ्या पावसात आली कशी? कबीरदास तिला म्हणतात, तुझं काम झाल्यानंतर तू वापस ये, मी इथंच थांबतो. कारण नंतर तू जाशील कशी पुन्हा पावसामध्ये, घरी कशी येशील? मग त्या वाण्याला ती म्हणते, तू आली पावसामध्ये, भिजले कशी काही नाही? ते म्हणे कबीरदास सोबत आले. कबीरदास सोबत आले? हो म्हणे, मला आणून सोडलं त्यांनी. आणि त्यांनाही माहीत झालं म्हणे. हो, त्यांना तू सांगितलं म्हणे. मग मला ते सांगावंच लागेल ना, माझे पती आहेत ना, त्यांच्या आज्ञेचं पालन, माझा पतिव्रता धर्म आहे ना, तो मला कसा काय सोडता येईल? त्यांना सांगावं लागेल ना मला, म्हणून मी त्यांना सांगून आले. त्यानं कपाळाला हात मारला. इतकी सुंदर स्त्री, इतकी पतिव्रता स्त्री, आणि माझ्या मनात इतकं पाप आलं. पटकन त्याचे पाय पकडले, बाहेर धावत आला, कबीराच्या पायावर डोकं ठेवलं आणि तो रडायला लागला. कबीरदास म्हणाला, रडता कशासाठी? का रडता? तो म्हटला, मी किती पापी आहे, मी किती पापी आहे. कबीरदासाच्या पत्नीला तो म्हणतो, तुम्ही कशा काय तयार झाल्या? ती सांगते, मी मनानं माझ्या कबीराची आहे, शरीर माझं नाही आहे. ही अध्यात्मात पोहोचलेली माणसं आहे. आचार करत असताना आपल्या आपल्या घरी आलेला अतिथी उपाशी जाऊ देऊ नये, हा ग्रस्त धर्माचं पालन करत असताना कबीराची पत्नी इतक्यापर्यंत तिची म्हणजे पुढे जातो, बदल जाते की सगळं आपलं म्हणजे आपलं शरीर देण्याला ती तयार होते. इतकी माणसं आहे ती कर्मासाठी जगणार. म्हणून धर्म अत्यंत महत्वाचा आहे. संत केशवराज व्यास रस्त्यावर चालले आणि रस्त्यामध्ये एकानं त्यांना म्हटलं, हे अवघे वैष्णमार्गीचे होती, पण हा वैष्णमार्गाचा नाहीये, कारण याच्या पायात चप्पल आहे. वैष्णमार्गाचे लोक पायात चप्पल घालत नाही. नाजूक होते केशवराज व्यास, सुंदर होते, नाजूक होते. त्यांच्या अंगाची कातडी ही कोवळी होती. त्यांना नुसतं पायी जरी चाललं चप्पल काढून तर पायाची सालटे निघून जायची. पण त्यांच्या लक्षात आलं, चपल्या, सामान्य चपल्या माझ्या परमार्गाच्या भक्तमार्गाच्या आडव्या येतात, नाही फेकून दिल्या. विचार नाही केला की हा माणूस कोण आहे, त्याला उद्देश आहे का, तो माझ्या पंथाचा आहे का, त्याला देव कळतो का, तो परमेश्वर धर्माचा आहे का, हे नाही. जो बोलतो तो योग्य बोलतो, कुठून बोलतो हे नाही पाहिलं, कोण बोलतो हे नाही पाहिलं, पण तो जो बोलतो माझ्या धर्माची काळजी करून बोलतो. हा आहे धर्म. आणि आचरला त्यांनी, आचरित त्याचा धर्म. म्हणून तो
म्हणून संबंधास पात्र. आचार्य श्री नागदेवांना रामदेव म्हणून एक भक्त होते आणि त्या रामदेवाच्या आईनं आचार्याजवळ आल्यानंतर इतके ते आचारवंत होते की त्या रामदेवाच्या आईनं पंगत केली की आपल्या मुलाला काहीतरी आपण खाऊ घालावं. कशासाठी पंगत केली? आपल्या मुलांना खाल्लं पाहिजे. आचार्यांना कळलं, पण आचार्य म्हणजे असू द्या, अशा निमित्तानं का होत नाही, करते ना पंगत. पण तिनं पंगत केली. आचार्य श्री नागदेव त्या रामदेवाला म्हणतात की बाबा तू भिक्षा कमी आणा. सगळ्यांना आदेश दिला पंगत आहे, भिक्षा कमी आणा. पण त्यांनी नाही ऐकलं, पूर्ण भिक्षा आपली. आणि आचार्यांना दाखवलं. ते म्हटले तुम्हाला म्हटलं होतं. ते म्हटले नाही मी घेईन. आणि मग त्यांनी ते सगळं असं हात पुढे केले, काहीच घेतलं नाही. शेवटी नागदेव आचार्यांनी आपल्या ताटातली वाटी, खिरीची उष्टी वाटी त्या रामदेवाच्या ताटामध्ये ठेवली. म्हणजे आता तर घेईल. तो नागदेव आचार्याचा बाबा निघाला. त्यानं त्याच्यामध्ये बोट बुडवलं आणि चाललं. वाटी परत घेतली. अरे म्हणजे घे ना. आचार्य म्हणतात त्या आईची तेवढी ममता आहे घे. तुमचं ऐकू का चक्रधराचं ऐकू? काय म्हणतात? तुमचं ऐकू का चक्रधराचं ऐकू? नको रे बाबा, चक्रधराचं ऐकू, माझं नको ऐकू. आचार म्हणून आचार करत असताना आपण आपल्याकडेच बघावं. फार आचार करत असताना आणि जगाला प्रेम वाटावं, स्नेह वाटावं. तोच खरा धर्माचा आचरित्याचा धर्म. सानेगुरुजीने फार सुंदर वर्णन केलं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीनाती पतित, जागी जे दीन परदलित, तयाचा ऊन उठवावे. जगाला प्रेम अर्पावे. जितके आचारवंत पुरुष आहेत त्यांचा इतिहास पहा. कधीच कोणाला दुखवलं नाही, कधीच कोणाला दुखवलेलं नाही. वैर्याचा देव झाला म्हणून काही दगडे आणून पडावा, चक्रधर भगवंत म्हणतात. ह्या आचारवंत सूत्राचं त्यांनी पालन केलेलं आहे. आपला धर्म आपल्याला प्रिय असतो, आपण आपल्या पद्धतीने तो आचरला पाहिजे. आणि आपला धर्म सोडला, आपण जर धर्म सोडला आणि आपण आपल्या धर्माचं आचरण केलं नाही तर काहीही अर्थ नाही, काहीच अर्थ नाही. लक्षात घ्या. आजचं हे सूत्र, या सूत्राला आपण दंडवत करूया. एकदा त्या सूत्राचं आपण चिंतन करूया. मी पुढे म्हणतो, तुम्ही मागे म्हणा. आचरे तयाचा धर्म, आचरे तयाचा धर्म, आचरे तयाचा धर्म. पाठ करून टाका सूत्र. जेवताना सुद्धा आता लक्षात ठेवा. घरी गेल्यानंतर झोपेपर्यंत सूत्र म्हणा, तुमचं पाठ होऊन जाईल. आणि या सूत्राला दंडवत करू आणि आजचं सूत्र थांबवू. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. दत्तात्रेय भगवान